मी प्रल्हाद कचरे. आपण पाहत आहात विधी साक्षरता. यापूर्वी आपण 5 भागांमध्ये नवीन भूसंपादन कायद्याच्या संदर्भातील परिचय, त्याच्या कन्सेप्ट्स, त्याचा उद्देश, नंतर SIA ज्याला आपण सोशल इम्पॅक्ट असेसमेंट स्टडी असं म्हणतो, त्यानंतर कलम 11चं नोटिफिकेशन, कलम 4चं नोटिफिकेशन, कलम 19चं नोटिफिकेशन आणि अत्यंत चर्चिला गेलेला जो सेक्शन आहे ज्याला आपण 24 सेक्शन म्हणजे पूर्वीच्या कायद्याप्रमाणे चालू झालेल्या, संपलेल्या, मात्र पोजेशन किंवा मोबदला न दिलेल्या केसेसमध्ये कसं व्हॅल्युएशन केलं जातं या बाबी आपण पाहिल्यात. म्हणजे आपण 1 ते 24 अधिक 25वा जो कलम आहे तो 25वा कलम देखील आपण चर्चा केला होता. म्हणजे आपण चौथ्या चॅप्टरचा अर्धा भाग आपण संपवला होता. आजच्या या भागामध्ये आपण नवीन लँड ॲक्विजिशन कायद्याप्रमाणे जेव्हा आपण भूसंपादन करतो त्याची सुरुवातीची जी प्रक्रिया आहे ती थोडीशी वेगळी आहे आणि यापुढची जी प्रक्रिया आहे ती पूर्वीच्या कायद्यामध्ये जसं कॉम्पेन्सेशन फिक्स करत होते त्याच पद्धतीची प्रक्रिया आहे, पण ती आपण समजावून घेऊ. कलम 25 पासून तर कलम 30 पर्यंत हा चॅप्टर 4चा राहिलेला भाग आहे. त्यामध्ये कलम 25 आहे, पिरियड विदिन विच अँड अवॉर्ड शॅल बी मेड. म्हणजे आपण जो 19 सेक्शनचा जो नोटिफिकेशन पाहिलं होतं की ज्याच्यामुळे लँड वेस्ट होते गव्हर्नमेंटमध्ये, अप्रोप्रिएट गव्हर्नमेंटमध्ये, आणि अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट ती रिक्वायरिंग अथॉरिटीकडे देते. त्या नोटिफिकेशनच्या तारखेपासून 1 वर्षाच्या आत निवाडा झाला पाहिजे असा साधारण कायद्याचा नियम आहे. मात्र विशेष किंवा असाधारण परिस्थितीमध्ये अप्रोप्रिएट गव्हर्नमेंटला किंवा जिल्हाधिकाऱ्यांना विशेष कारणांची नोंद करून, लेखी स्वरूपात नोंद करून हा कालावधी आणखी 12 महिन्यापर्यंत वाढवता येऊ शकतो अशी या कायद्यात किंवा ह्या कलमात 25 कलमामध्ये तरतूद आहे. त्यानंतरचं जे कलम आहे, डिटर्मिनेशन ऑफ मार्केट व्हॅल्यू ऑफ लँड बाय कलेक्टर. कलम 26 प्रमाणे कलेक्टर किंवा लँड ॲक्विजिशन ऑफिसर जे कलेक्टरांचे अधिकार वापरत असतात ते जी जमीन भूसंपादित झाली आहे त्या जमिनीचं रास्त बाजार मूल्य काय आहे, ज्याला आपण रिझनेबल किंवा फेअर असं बाजार मूल्य काय आहे ते काढतात. ते अवॉर्डमध्ये लिहिण्यासाठी काढतात आणि ते जो खातेदार असेल किंवा ज्याची जमीन जाते त्याला देखील सांगितलं जातं. त्यानंतर डिटर्मिनेशन ऑफ अमाऊंट ऑफ कॉम्पेन्सेशन. जशी जमीन जाते त्या जमिनीबरोबर इतर काही सुविधा जातात, ज्यामध्ये घर असू शकतं, ज्यामध्ये त्या जमिनीमध्ये केलेलं एखादं कन्स्ट्रक्शन असू शकतं किंवा त्या जमिनीतली झाडं असू शकतात, उभी पिकं असू शकतात, किंवा सेव्हरन्स झालं तर का, असे जे काही निरनिराळे मुद्दे आहेत त्याच्यासाठी जे काही डॅमेजेस होतात त्याचं कॉम्पेन्सेशन कसं डिटरमाइन केलं जातं त्याचे पॅरामीटर्स आहेत कलम 28मध्ये. पॅरामीटर्स टू बी कन्सिडर्ड बाय कलेक्टर फॉर डिटर्मिनेशन ऑफ अवॉर्ड. आणि हे एकदा झालं की डिटर्मिनेशन ऑफ व्हॅल्यू ऑफ थिंग्स अटॅच टू लँड अँड बिल्डिंग म्हणजे जमिनीवरची पिकं, जमिनीवरची झाडं, जमिनीला जे म्हणून अटॅच्ड असेल त्याचं देखील व्हॅल्युएशन केलं जातं. आणि सर्वात शेवटी जे आहे अवॉर्ड ऑफ सोलॅटियम, म्हणजे जो शेतकरी आहे, शेतकऱ्याच्या जमिनीमध्ये जर विमानतळ होणार असेल किंवा मोठा महामार्ग होणार असेल किंवा ती जमीन कुठल्या तरी मोठ्या सार्वजनिक पर्पजसाठी किंवा सार्वजनिक प्रयोजनासाठी वापरण्यात येणार असेल, मात्र त्या शेतकऱ्याला विकण्याची इच्छा नसते आणि त्याच्या दृष्टीने ती त्याची प्रायोरिटी नसते, म्हणजे त्या ठिकाणी त्याला एक कंपल्शन किंवा एक जबरदस्ती ज्याला आपण म्हणतो ती जबरदस्ती शासन करत असतं. आणि म्हणून शेतकऱ्याला नॉर्मल कोर्समध्ये ती जमीन विकण्याची इच्छा नाही तरी देखील त्याला आपण विकायला भाग पाडतो किंवा त्याला शासनाला द्यायला भाग पडतो आणि म्हणून त्याला दिलासा दिला जातो, त्याला म्हणतो सोलॅटियम. आणि पूर्वीच्या कायद्यामध्ये हा सोलॅटियम 30% होता, म्हणजे जी काही रक्कम येईल कॉम्पेन्सेशनची त्याच्या 30% असायचा. आता तो 100% केला. म्हणजे काय झालं, जमिनीची किंमत 1 रुपया असेल तर तेवढाच 1 रुपया सोलॅटियम दिला जाईल, म्हणजे आता जमिनीची किंमत दुप्पट होती आहे. शिवाय जमिनीची किंमत काढताना त्याला फॅक्टर लावला जातो, तो फॅक्टर देखील आपण या ठिकाणी समजावून घेणार आहोत. तेव्हा हे जे 6 कलम आहेत 25 ते 30 हे आज आपण समजावून घेणार आहोत. कलम 25 आहे जे मी तुम्हाला सांगितलं की 1 वर्षाच्या आत, कलम 19चं नोटिफिकेशन निघाल्यापासून 1 वर्षाच्या आत साधारण अवॉर्ड झालं पाहिजे. आणि जर काही असाधारण परिस्थिती असेल तर अप्रोप्रिएट गव्हर्नमेंटने आणि कलेक्टरने जो अवॉर्ड करतात त्यांनी त्याच्या लिखित स्वरूपामध्ये कारणं नोंदवून ती जाहीर केली पाहिजेत आणि मग त्याचं एक्सटेन्शन केलं पाहिजे. पण प्रत्येक वेळी जेव्हा आपण कुठलाही निर्णय घेतो तो नोटिफाय करणं हे कायद्याने बंधनकारक आहे, कारण या कायद्याच्या नावामध्ये ट्रान्सपरन्सी असा शब्द आहे.
कलम 26 हे महत्त्वाचं आहे, ज्याला आपण डिटर्मिनेशन ऑफ व्हॅल्यू ऑफ लँड म्हणतो. जमिनीचं मूल्य कसं ठरवलं जातं किंवा जमिनीचं बाजार मूल्य कसं ठरवलं जातं, रिझनेबल मार्केट व्हॅल्यू कसं काढलं जातं 3 पद्धतीनं. एक, जो रेडी रेकनर आपण म्हणतो बॉम्बे स्टॅम्प ॲक्टप्रमाणे तयार केलेला असतो महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्र स्टॅम्प ॲक्ट जो आहे त्याच्याप्रमाणे तयार केलेला असतो. त्याच्याप्रमाणे जे काही येणारं त्या जमिनीचं विक्रीचं मूल्य असेल ते. दुसरं आहे, किमान 3 वर्षाचे त्या भागामध्ये त्या जमिनीशी आयडेंटिकल असणाऱ्या जमिनीच्या बाबतीत जितके म्हणून खरेदी विक्रीचे व्यवहार झाले असतील ते व्यवहार एकत्र करणे आणि त्या व्यवहारामधले हायेस्ट व्हॅल्यूचे जे व्यवहार आहेत ते किमान 50% व्यवहार तरी तपासणे. आणि तिसरं आहे कन्सेंटेड व्हॅल्यू. जर का कन्सेंट शेतकऱ्याची त्याला संमती असेल आणि त्या संमतीने काही किंमत ठरली असेल तर ती किंमत म्हणजे 1, रेडी रेकनरप्रमाणे येणारी किंमत. 2, 3 वर्षाचे खरेदी विक्रीचे व्यवहार ज्या भागात होतात, म्हणजे ज्या भागातली जमीन जाते त्या भागातले जे व्यवहार आहेत त्यातले हायेस्ट किमतीचे जे व्यवहार आहेत ते तपासणे आणि त्याची ॲव्हरेज किंमत काढणे. आणि तिसरं आहे ते कन्सेंट किंवा सहमतीने येणारी किंमत. या 3 पैकी जी हायेस्ट किंवा जी जास्तीची किंमत असेल ती पकडणे आणि त्याप्रमाणे अवॉर्ड करणे, त्याला आपण म्हणतो डिटर्मिनेशन ऑफ मार्केट व्हॅल्यू. आणि मग ती प्रति हेक्टरी दर काय आहे तो निश्चित केला जातो आणि तो सांगितला जातो. प्रोव्हाइडेड दॅट फॉर द डिटर्मिनेशन ऑफ मार्केट व्हॅल्यू शॅल बी द डेट ऑफ, आणि याच्यासाठी जी बेस डेट किंवा कोणत्या तारखेचं मूल्य पकडायचं हा जो महत्त्वाचा आहे. त्यात 11 कलमाचं जे काही इंटेन्शन जाहीर केलं असतं, कलम 11 प्रमाणे जे पहिलं नोटिफिकेशन केलं जातं, प्रारंभिक अधिसूचना जी काढली जाते ज्या तारखेला ती काढली, म्हणजे शेवटचं जे पब्लिकेशनचा डेट असेल तो जो डेट असेल, ग्रामपंचायतीवर असेल किंवा महानगरपालिकेवर असेल किंवा ग्रामीण भागामध्ये जिल्हाधिकारी, तलाठी कार्यालय, ग्रामपंचायत या ठिकाणी सगळ्यात शेवटचं जे नोटिफिकेशन असेल, पब्लिकेशन असेल, त्या पब्लिकेशनची तारीख जी असते ती तारीख म्हणजे संदर्भ दिनांक समजला जातो आणि त्या तारखेचं मूल्यांकन केलं जातं. असा हा कलम 26 आहे. या 26 कलमामध्ये काही एक्सप्लेनेशन्स दिलेली आहेत. ॲव्हरेज सेल प्राईस कशी काढली जाते, शॅल बी डिटरमाइंड टेकिंग इन टू अकाउंट सेल डीड्स अँड ॲग्रीमेंट्स टू सेल, म्हणजे खरेदी खत असतील, साठे खत असतील, ॲग्रीमेंट टू सेल असेल, सिमिलर टाईप ऑफ लँड त्या व्हिसिनिटीमध्ये झाले प्रिसिडिंग 3 वर्षाचे पाहिले जातात. नंतर त्याची ॲव्हरेज प्राईस काढण्यासाठी किमान हायेस्ट नंबरचे अर्धे सेल डीड तरी तपासले पाहिजेत असं त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. आणि जेव्हा मार्केट प्राईस आपण काढतो तेव्हा काही कॉम्पेन्सेशन पेड केलं असेल यापूर्वी या कायद्याप्रमाणे, ते मात्र विचारात घेतलं जात नाही असं या कायद्यात लिहिलेलं आहे. त्यानंतर डिटर्मिनेशन ऑफ मार्केट व्हॅल्यू करत असताना बऱ्याच गोष्टी केल्या जातात. त्यात मार्केट व्हॅल्यू कॅल्क्युलेटेड, जी काही आपण कलम 1 प्रमाणे आपण आत्ता चर्चा केली त्याप्रमाणे आलेली मार्केट व्हॅल्यू. नंतर जी लँड ज्या भागामध्ये सिच्युएट झालेली आहे आणि लँड त्या ठिकाणी काही रेस्ट्रिक्शन्स आलेले असतील त्याचा देखील विचार केला जातो. रजिस्टर सेल डीड अँड रजिस्टर ॲग्रीमेंटच विचारात घेतले जातात. मार्केट व्हॅल्यू हॅज नॉट स्पेसिफाईड एनी स्टॅम्प, फक्त केवळ रेडी रेकनरचीच प्राईस, रेडी रेकनरपेक्षा जर असं झालं होतं की महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी ऑक्टोबर साधारण 2018मध्ये, ऑगस्ट 2018मध्ये एक सर्क्युलर काढलं होतं आणि त्यांनी सांगितलं होतं की जे काही लँड ॲक्विजिशनचं व्हॅल्युएशन असेल ते फक्त रेडी रेकनरप्रमाणे करा. पण कायद्यात जर असं लिहिलेलं आहे की 3 पद्धतीने केलं पाहिजे. एक, रेडी रेकनरची किंमत पाहिली पाहिजे. 2, सरासरी होणाऱ्या व्यवहारांची जी काही मार्केट व्हॅल्यूने नोंदलेल्या खरेदी खतामुळे होणाऱ्या व्यवहारांची किंमत पाहिली जाते. आणि तिसरं, कन्सेंटेड अवॉर्डची किंमत पाहिली जाते. आणि ह्या 3 पैकी जी हायेस्ट असेल तीच घेतली जाते असं नंतर गव्हर्नमेंटनी ते स्पष्ट केलेलं आहे. आणि अशा पद्धतीने हे सगळं दाखवल्यानंतर रिक्वायरिंग बॉडी, त्या रिक्वायरिंग बॉडी म्हणजे जे ॲक्विजिशन करतात त्यांना देखील हे दाखवलं जातं. त्यानंतर ज्यांची जमीन जाते त्यांना देखील हे दाखवलं जातं. हे आपण हे पाहिलं पाहिजे. याच्यामध्ये लिहिले, प्रोव्हाइडेड दॅट इन केस वेअर रिक्वायरिंग बॉडी ऑफर्स इट्स शेअर द ओनर्स ऑफ द लँड हुज लँड हॅव बीन रिक्वायर्ड ॲज अ पार्ट ऑफ द कॉम्पेन्सेशन फॉर ॲक्विजिशन ऑफ लँड, सच शेअर इन नो केस शॅल एक्सीड 25% ऑफ द व्हॅल्यू कॅल्क्युलेटेड. म्हणजे अनेक ठिकाणी असं होतं की ह्या कॉम्पेन्सेशन काढण्याच्या प्रथेमध्ये किंवा एकूणच लँड ॲक्विजिशनच्या ह्याच्यामध्ये खूप वेळ जातो आणि अनेकदा असं होतं की 25% आम्ही आणखी वाढवून देतो असं रिक्वायरिंग बॉडी म्हणजे भूसंपादन करणाऱ्या संस्था म्हणतात आणि त्याला आपण प्रोत्साहन मूल्य म्हणतो. अशा पद्धतीने त्यांना प्रोत्साहन मूल्य देऊन अनेक वेळा कन्सेंट घेतली जाते आणि कन्सेंटेड अवॉर्ड देखील होऊ शकतात. तेव्हा बहुतेक ठिकाणी असं होतं आहे की या
कायद्यातल्या कलम 26 ते 30 प्रमाणे येणारं जे काही व्हॅल्युएशन आहे त्या व्हॅल्युएशनपेक्षा थोडीशी 25% रक्कम येणाऱ्या मार्केट व्हॅल्यूच्या जास्तीची देऊन अनेक वेळा शेतकरी कन्सेंट देतात, कारण शेतकऱ्यांना देखील लवकर पैसा मिळतो आणि त्याचा त्यांना फायदा होऊ शकतो. तेव्हा कलम 26मध्ये एकूणच लँड व्हॅल्यू किंवा मार्केट व्हॅल्यू ऑफ द लँड जी अक्वायर्ड होते त्याचं डिटर्मिनेशन कसं केलं जातं त्याविषयीच्या तरतुदी आहेत. ऑलमोस्ट या तरतुदी पूर्वीच्या तरतुदीशी सारख्याच आहेत, फक्त आता या ठिकाणी फॅक्टर आलेला आहे आणि तो फॅक्टर म्हणजे रुरल भागात जी तुम्ही मार्केट व्हॅल्यू या ठिकाणी अराईव्ह केलेली आहे त्याच्या दुप्पट केली जाते. या ठिकाणी काय केलं तर दुप्पट केली जाते. मार्केट व्हॅल्यू खेड्यांच्या बाबतीत दुप्पट आणि शहरांच्या बाबतीत काही काही राज्यामध्ये 1.10 1.20 सुरुवातीला आपल्याकडे देखील 1.10 शहरांच्या बाबतीत होती, पण नंतर ते बदल झाला आणि ती एकपटच ठेवली. म्हणजे शहरांमध्ये एकपटच मार्केट व्हॅल्यू मिळेल, खेड्यात असेल तर जी 100 रुपये किंमत असेल त्याचे 200 रुपये प्लस त्या 200च्या 100% म्हणजे 200 अधिक 200 म्हणजे 4 पट झाली, प्लस जर ते संमतीने देणार असेल तर 25% आणि त्याच्यावरचं 12% येणारं व्याज. असं जर पाहिलं तर साधारण त्यांना 4.5 पट किंवा आपण जे म्हणतो आता समृद्धी महामार्ग जो आहे, समृद्धी महामार्गाच्या संदर्भात बहुतेक जे काही ॲक्विजिशन आहे, मेजर ॲक्विजिशन हे संमतीनं झालं, सहमतीनं झालं. त्याचं कारण आहे की प्रत्येक शेतकऱ्याला जवळपास 4 पट किंवा 4.25 पट किंवा 4.5 पट अशा पद्धतीनं रोख पैसा जर मिळत असेल, शेतकरी या पूर्ण प्रक्रियेमध्ये वर्ष 2 वर्ष थांबण्यापेक्षा ही रक्कम घेऊन त्यांना दुसऱ्या कुठल्या तरी चांगल्या कामामध्ये त्या पैशाचा विनियोग करता येऊ शकतो आणि अशा पद्धतीनं देखील भूसंपादन होतं. आणि म्हणून या कायद्यांतर्गत मी असं म्हटलं होतं सुरुवातीला की भूसंपादनाची गती ही संथ आहे. म्हणजे जर आपण प्रक्रियेप्रमाणे करत गेलो तर जवळपास 18 महिने हे किमान या कायद्यामध्ये लिहिलेले आहेत. जर या ठिकाणी आणखी काही अडचणी निर्माण झाल्या, कोरोनासारख्या अडचणी निर्माण झाल्या तर याला 2 किंवा 2.5 वर्ष देखील लागू शकतात. 2-2.5 वर्ष शेतकऱ्याची जमीन अडकणार, शिवाय सतत ही जी प्रक्रिया आहे ती चालू राहणार. त्यापेक्षा अगदी पहिल्याच महिन्यामध्ये जर का सहमतीनं जमिनीचा ताबा देता आला आणि त्याच वेळेस जर का रिक्वायरिंग बॉडी आणि ॲप्रोप्रिएट गव्हर्नमेंट पैसे द्यायला तयार असेल किंवा मोबदला द्यायला तयार असेल तर शेतकऱ्याच्या दृष्टीने 2.5 वर्ष थांबण्यापेक्षा ही रक्कम हातात जर आली तर त्या रकमेवरती व्याज देखील चांगलं मिळू शकतं. तेव्हा डिटर्मिनेशन ऑफ व्हॅल्यू ही जी प्रक्रिया आहे याच्यामध्ये या कायद्यांतर्गत झालेले 2 अत्यंत महत्त्वाचे बदल ते आहेत. एक फॅक्टर आलेला आहे, फॅक्टरमध्ये जे काही ग्रामीण भाग आहे त्या ग्रामीण भागामध्ये दुप्पट पैसे मिळायला लागले आणि दुप्पटवर पुन्हा 100% म्हणजे 4 पट म्हणजे हा दोन पट वाढ या ठिकाणी आपल्याला झालेली दिसते. विशेषतः पूर्वी ते 30%च होतं, आता ते 100% झालं किंवा 100 म्हणजे अगदी एकाला एक असं मिळू शकतं आपल्याला. तेव्हा शहरांच्या बाबतीत मात्र शहरातली जमिनीच्या किमती ह्या खूप मोठ्या असतात, प्रचंड त्याचं व्हॅल्युएशन होतं आणि त्यामुळं त्या ठिकाणी सुरुवातीला 1.10 किंवा 1.20 असं करण्याचा शासनाचा विचार होता. एका नोटिफिकेशनमध्ये 1.10 आलं देखील होतं, पण नंतर या प्रचंड किमती आणि त्यामुळे होणारं जे काही भूसंपादनाचं मूल्य आहे हे पाहिल्यानंतर पुन्हा फक्त 1 पट म्हणजे जे काही व्हॅल्यू असेल त्याच्या 1 पट म्हणजे तेवढीच असणार आहे. नंतर त्याच्यावरती 100% आपण ज्याला सोलॅटियम म्हणतो ते मिळतं, असे आपल्याला या ठिकाणी दिसतं. हे जो कलम आहे कलम 26 हा डिटर्मिनेशन ऑफ मार्केट व्हॅल्यू, डिटर्मिनेशन ऑफ मार्केट प्राईस ऑफ द लँड म्हणतो. हे पहा 13 ऑगस्ट 2018ला शासनानं एक शासन परिपत्रक काढलं होतं आणि विविध प्रकल्पासाठी सार्वजनिक प्रयोजनेकरता संपादित करण्यात येणाऱ्या जमिनीसाठी मोबदला निश्चित करताना खालील कार्यपद्धतीचा अवलंब करण्यात यावा असं त्यांनी म्हटलं होतं. त्यामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं, भूसंपादन प्रकरणात मोबदल्याच्या रकमेची परिगणना करताना महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम 1958च्या कलम 69 अन्वये विहित केलेल्या महाराष्ट्र मुद्रांक मालमत्तेचे वास्तव बाजार मूल्य निर्धारित करणे नियम 1995 नुसार किंमत केवळ वार्षिक बाजार मूल्य दराचा आधार घेऊन करण्यात यावी. म्हणजे इथे सक्ती करण्यात आली होती की फक्त एकाच पद्धतीनं व्हॅल्युएशन केलं जाईल आणि ती पद्धत म्हणजे कोणती? फक्त रेडी रेकनर पहा, रेडी रेकनरमध्ये जी किंमत आली असेल ती किंमत तुम्ही वास्तव बाजार मूल्य किंवा फेअर मार्केट व्हॅल्यू म्हणून पकडा. पण नंतर कायद्यातल्या बाबी शासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आल्या, शासनाने त्या अभ्यासल्या आणि त्यानंतर त्यांनी असं लिहिलं, संदर्भाधीन परिपत्रकामध्ये
याऐवजी त्यांनी अशी दुरुस्ती केली, भूसंपादन अधिनियम 2013 मधील कलम 26 ते 30च्या तरतुदीप्रमाणे जमिनीचा मोबदला परिगणित करण्याची जी कार्यपद्धती नमूद करण्यात आली आहे त्यामधील कलम 26(1) प्रमाणे जमिनीचे बाजारमूल्य निर्धारित करताना व निश्चित करताना, म्हणजे केवळ त्यातला जो 1 नंबरचा भाग आहे, आपण 3 पद्धतीने व्हॅल्युएशन करतो. एक रेडी रेकनरप्रमाणे, 2 जे काही सेल्स इव्हेंट्स असतात किंवा इन्स्टन्सेस असतात, खरेदी खतं असतात, त्याच्यातला हायेस्ट अर्धे घेऊन त्यातलं जो काही हायेस्ट किंमत असेल ती काढणे, आणि तिसरं कन्सेंटेड व्हॅल्यू. या तिन्हीचा जर का विचार केला तर त्यामध्ये जी हायेस्ट असेल ती आपण पकडतो आणि त्याप्रमाणेच पकडावं. आणि मग ह्या बाजार मूल्याचा जो काही विचार आहे तो 26(1) किंवा 26(1)चा जो आहे त्याच्यासाठी करावा, असं नंतर स्पष्ट करण्यात आलं. म्हणजे शेवटी जी किंमत आहे ती कायद्यातल्या 26 जे लिहिलेलं आहे, कलमामध्ये लिहिलेलं आहे त्याप्रमाणेच करावी लागेल असं या ठिकाणी दिलं. पोटखराबा जमिनीचं मूल्य निर्धारित. अनेक ठिकाणी पोटखराबा, बहुतेक जमिनीच्या मूल्यांकन करताना बहुतेक जे वाद होतात ते पोटखराबाचं व्हॅल्युएशन करतानाचे होतात. नंतर जमीन जिरायत आहे की बागायत आहे, बागायत असेल तर ती हंगामी बागायत आहे का बारामाही बागायत आहे, या मुद्द्यांवरून बऱ्याच वेळा वाद होताना दिसतात. पूर्वी पोटखराबा जमिनीच्या बाबतीत असं होतं की 25% पोटखराबाचं जे मूल्य दिलं जात होतं ते 25%च दिलं जात होतं. मात्र अलीकडं दुरुस्ती झालेली आहे आणि ज्या पोटखराबा जमिनी याच्याखाली आणलेल्या आहेत, पिकाखाली आणलेल्या आहेत, अशा जमिनीच्या बाबतीत पोटखराबा मूल्यांकनाबाबतीत यापूर्वी कोणते आदेश दिले नाहीत. म्हणून सद्यपरिस्थितीत वरील वस्तुस्थिती विचारात घेता शासनानं नवीन निर्णय घेतला आणि लिहिलेला आहे, नवीन भूसंपादन कायदा 2013 अंतर्गत सार्वजनिक पायाभूत प्रकल्पासाठी संपादित करावयाच्या पोटखराबा जमिनीचे मूल्यांकन हे खालील पद्धतीने करण्यात यावे. सार्वजनिक पायाभूत प्रकल्पासाठी पोटखराबा जमिनीचे संपादन करताना मूल्यांकन हे सदर जमिनीस तुलनात्मक जमिनीच्या मूल्यांकनाच्या 100% एवढे निर्धारित करण्यात यावे. म्हणजे जी जमीन कागदावरती लिहिलेली आहे पोटखराबा, प्रत्यक्षात मात्र तिचं पिकं घेतली जातात, असं जर का असेल तर जी पिकं घेणारी इतर जमीन आहे त्यासारखीच जर ही जमीन असेल तर तिला देखील 100%च मूल्यांकन दिलं पाहिजे, असं साधारण शासनानं निर्णय घेतलेला आहे. 27 कलम आहे. डिटर्मिनेशन ऑफ अमाऊंट ऑफ कॉम्पेन्सेशन. त्यामध्ये द कलेक्टर हॅव्हिंग डिटरमाइंड द मार्केट व्हॅल्यू. आता आपण 26 मार्केट व्हॅल्यू डिटरमाइन केली ऑफ द लँड टू बी अक्वायर्ड शॅल कॅल्क्युलेट द टोटल अमाऊंट ऑफ कॉम्पेन्सेशन टू बी पेड. मी त्या हेक्टरी केली, मग प्रत्यक्षात जमीन किती जाते, त्या जमिनीचं एकूण मार्केट व्हॅल्यू किती होतं ते एकदा करणार. आणि शिवाय आता ते काय करणार, त्याच्यावरती इन्क्लुडिंग ऑल असेट्स अटॅच टू लँड. आता लँडला अटॅच काय असतं, लँडवरची झाडं असतात, लँडवरची बिल्डिंग असते, लँडवरची विहीर असते, लँडमध्ये जे काही अटॅच्ड ॲसेट्स असतात त्याचा आता तो विचार करायला लागतो आणि ते पॅरामीटर कलेक्टरांना कन्सिडर करावे लागतात. फर्स्टली त्यांना मार्केट व्हॅल्यू ॲज डिटरमाइंड अंडर 26 प्रमाणे पाहायला लागतं आणि फर्स्ट आणि सेकंड शेड्यूलमधले जे काही बाबी आहेत त्या त्यांना पाहायला लागतात. सेकंडली द डॅमेज सस्टेन. जर का जमिनीला काही इजा झाली असेल एकूण कामामध्ये, अनेक वेळा सहमती दिल्यामुळे रस्ते तयार केले जातात, जमिनीचे 2 भाग पाडल्यामुळे त्याच्या पिकाचं नुकसान होतं, त्याला आपण सेव्हरन्स म्हणतो. इतर डॅमेजेस जर झाले असतील, कुठे झाडं पडली असतील, कुठे एखाद्या घराचा काही भाग पडला असेल किंवा आजूबाजूला चाललेल्या एक्स्कॅव्हेशनमुळं एखाद्या घराला तडा गेला असेल, असे जे काही नुकसान होतं ते सर्व नुकसान विचारात घेऊन त्याचं देखील कॉम्पेन्सेशनमध्ये समावेश केला पाहिजे. त्यानंतर रस्ता किंवा त्याला घर बदलावं लागलं असेल, जे एकूणच त्याला रिसेटल करावं लागलं असेल कुठे, नंतर डॅमेज झालं असेल, बोनाफाईड जर का डॅमेज झालं किंवा त्याच्यामुळे राहिलेल्या जमिनीचं काही यील्ड कमी व्हायला लागलं, डिमिन्युशन व्हायला लागलं, प्रॉफिटमध्ये कमी व्हायला लागलं, त्याच्या पिकामध्ये कमतरता यायला लागली, या सर्व बाबी ह्या सर्व 1 ते 7 मुद्दे दिलेले आहेत. या सर्व 7च्या 7 पॅरामीटरचा देखील कलेक्टरने अवॉर्ड करताना विचार करायचा असतो. 29 दिलेलं आहे डिटर्मिनेशन ऑफ व्हॅल्यू अटॅच्ड. त्याच्यामध्ये प्लांट्स असतील, ट्रीज असतील, क्रॉप्स असतील, हॉर्टिकल्चर असेल, सेरिकल्चर असेल, फॉरेस्ट्री असेल, याचा देखील सर्व विचार केला पाहिजे. आणि जे सरकारी पद्धतीने किंवा सरकारच्या प्रकल्पासाठी केले जातं त्याचं जे काही मूल्यांकन आहे ते हॉर्टिकल्चर डिपार्टमेंट करतं. पीक असतील तर ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटकडून मूल्यांकन मागवलं जातं. फिशरी आहे, तुमच्या काही फिश पॉन्ड्स असतील तर त्याच्या बाबतीतले डिपार्टमेंट आहे, सेरिकल्चरचं डिपार्टमेंट आहे. शिवाय बिल्डिंग्ज असतील, वेल्स असतील, त्याच्यासाठी इरिगेशन डिपार्टमेंट आणि PWD डिपार्टमेंट आहे. आणि मोठ्या प्रमाणावरचं ॲक्विजिशन असेल आणि त्या ठिकाणी खूप मोठा मॅनपॉवर लागत असेल तर
PWDचेच जे काही क्रायटेरियाज आहेत त्याप्रमाणे इरिगेशनच्या डिपार्टमेंटच्या किंवा जलस्रोताचं डिपार्टमेंट आहे, इरिगेशनचं डिपार्टमेंट आहे, त्यांचे देखील इंजिनियर्स त्याचं व्हॅल्युएशन काढून देऊ शकतात. अशा पद्धतीनं स्टँडिंग क्रॉप्स, स्टँडिंग ट्रीज याचं ॲक्विजिशन काढलं जातं. त्याच्या वयाप्रमाणे त्याचं मूल्यांकन केलं जातं आणि ते देखील मूल्यांकन आता जमिनीचं आलेलं जे मूल्यांकन आहे त्याच्यामध्ये मिळवलं जातं आणि टोटल जे येईल त्याला आपण अवॉर्ड म्हणतो. त्या टोटल कॉम्पेन्सेशन याला आपण टोटल कॉम्पेन्सेशन म्हणतो. हे टोटल कॉम्पेन्सेशन एकदा एकत्र आलं की मग त्याच्यावरती आपण द कलेक्टर हॅव्हिंग डिटरमाइन द टोटल कॉम्पेन्सेशन टू बी पेड शॅल टू अराईव्ह ॲट द फायनल अवॉर्ड इम्पोज ए सोलॅटियम अमाऊंट इक्विव्हॅलंट टू 100% ऑफ द कॉम्पेन्सेशन. कलम 30 प्रमाणे जे अवॉर्ड ऑफ सोलॅटियम आहे हे इन ॲडिशन टू कॉम्पेन्सेशन आहे. आपण निरनिराळ्या पद्धतीनं जमिनीचं मूल्य, त्यानंतर जमिनीला अटॅच असणाऱ्या ॲसेट्सचं मूल्य काढल्यानंतर जी रक्कम येते त्याला आपण टोटल कॉम्पेन्सेशन असं म्हणतो आणि जे एकूण कॉम्पेन्सेशन येईल त्या कॉम्पेन्सेशनच्या 100% म्हणजे अगदी जितकं कॉम्पेन्सेशन आहे तितकंच दिलासा रक्कम दिली जाते. आणि कलम 30ला त्यांनी एक एक्सप्लेनेशन दिलेलं आहे, स्पष्टीकरण दिलेलं आहे आणि त्यामध्ये लिहिलं आहे, फॉर द पर्पज ऑफ रिमूव्हल ऑफ डाऊट्स इट इज हिअर बाय डिक्लेअर्ड दॅट सोलिटियम amount shall be in addition to the compensation payable to any person whose land has been acquired. आणि कलेक्टर एकतर त्या गावामध्ये एकूण असणारे किंवा त्या एकूण प्रकल्पामध्ये एकूण असणाऱ्या सर्व शेतकऱ्यांसाठी एक अवॉर्ड किंवा इंडिव्हिज्युअल अवॉर्ड देखील करू शकतं. तेव्हा इंडिव्हिज्युअल अवॉर्ड करताना फर्स्ट शेड्यूल, या कायद्याला 5 शेड्यूल लावलेले आहेत. सुरुवातीला आपण 3 शेड्यूल म्हटलं होतं, पण अमेंडमेंट झाली 18 सेक्शनची, त्याच्याप्रमाणे 2018मध्ये जे काही अमेंडमेंट झाले त्यामुळे एक वाढलं आणि एक सुविधांच्या संदर्भातला 4चा आहे. असे एकूण 5 जे शेड्यूल आहेत त्यातल्या पहिलं शेड्यूल जे आहे ते शेड्यूल हे कॉम्पेन्सेशनच्या संदर्भातलं शेड्यूल आहे. तेव्हा त्या शेड्यूलप्रमाणे हे सर्व केलं जातं. आपण ते शेड्यूल देखील पाहू. आणि इन ॲडिशन टू द मार्केट व्हॅल्यू ऑफ द लँड प्रोव्हाइडेड अंडर सेक्शन 26 द कलेक्टर शॅल इन एव्हरी केस अवॉर्ड अन अमाऊंट कॅल्क्युलेटेड ॲट द रेट ऑफ 12% per annum on such market value for the period commencing on and from the date of publication of the notification of social impact assessment. आपण कलम 4 प्रमाणे जी सोशल इम्पॅक्ट असेसमेंट स्टडी आपण सुरू करतो त्याचं जे नोटिफिकेशन काढतो त्या तारखेपासून जी कॉम्पेन्सेशनची रक्कम आहे त्या रकमेवरती 12% व्याज कधीपर्यंत, रक्कम पूर्ण दिली जाईपर्यंत आणि पोझेशन दिलं जाईपर्यंत ती रक्कम दिली जाते. म्हणजे पहा, एक तर मार्केट व्हॅल्यू मिळतं, 2 त्याच्या सर्व जमिनीला अटॅच असणाऱ्या याचं वास्तव मूल्य किंवा ज्याला आपण फेअर कॉम्पेन्सेशन ते मिळतं. या टोटल कॉम्पेन्सेशनच्या 100% सोलॅटियम मिळतं आणि ही रक्कम याच्यावरती जे व्याज आहे ते व्याज म्हणजे एकूण कॉम्पेन्सेशनवरचं जे व्याज आहे ते व्याज SIAच्या नोटिफिकेशनच्या तारखेपासून तर पेमेंट आणि पोझेशन देईपर्यंतच्या तारखेपर्यंत त्या शेतकऱ्याला मिळतं. जे अशा पद्धतीने आपण जर पाहिलं तर हे 12% आणि असं पाहिलं तर हे 400 म्हणजे एकूण कॉम्पेन्सेशन प्लस त्याच्या दुप्पट केलं जातं, ते दुप्पट. ही सगळी रक्कम एकत्र केली तर आपल्याला असं वाटतं की या नव्या कायद्याप्रमाणे पूर्वीच्या कायद्यापेक्षा मिळणारी नुकसान भरपाई ही नक्की जास्त आहे, चांगली आहे, वास्तव आहे, वाजवी आहे आणि यापूर्वी कधीही अपेक्षा केली नाही इतक्या पद्धतीचं जे काही कॉम्पेन्सेशन या शेतकऱ्यांना मिळतं. आपण याचा जो उल्लेख पाहिला होता शेड्यूल 1 किंवा फर्स्ट शेड्यूलचा, हा कलम 30च्या 2 प्रमाणे जे कॉम्पेन्सेशन आहे, द फॉलोइंग कॉम्पोनंट्स शॅल कॉन्स्टिट्यूट द मिनिमम कॉम्पेन्सेशन पॅकेज टू बी गिव्हन टू दोज हुज लँड इज एक्वायर्ड अँड टू टेनंट्स रिफर टू इन सेक्शन. आणि याच्यामध्ये टेनंट्स किंवा शेअर क्रॉपर्स आहेत त्यांना देखील त्यांचा हिस्सा जो काही कायद्याने ठरलेला आहे तो पण मिळत असतो. आता पहिलं आहे तर मार्केट व्हॅल्यू ऑफ द लँड टू डिटरमाइन अंडर सेक्शन 26. म्हणजे काय काय मिळतं, कलम 26 प्रमाणे डिटरमाइन केलेल्या जमिनीच्या वास्तव मूल्य किंवा बाजार मूल्य त्याच्याप्रमाणे येणारं किंमत. नंतर फॅक्टर बाय विच म्हणजे 1 किंवा 2 या फॅक्टरने त्याला गुणाकार केला जातो. म्हणजे ते ग्रामीण भागामध्ये दुप्पट होतं, शहरामध्ये ते एकपटच राहील. नंतर फॅक्टर बाय विच द मार्केट व्हॅल्यू टू बी मल्टिप्लाइड इन केस ऑफ अर्बनच्या बाबतीत ती एकच असते. व्हॅल्युएशन ऑफ ॲसेट्स अटॅच टू द लँड टू बी डिटरमाइंड अंडर सेक्शन 29. आणि त्यानंतर सोलॅटियम इक्विव्हॅलंट टू
100% ऑफ द मार्केट व्हॅल्यू. म्हणजे हा जे काही सोलॅटियम मिळतो तो फक्त मार्केट व्हॅल्यूवरती मिळतो. तो जमिनीला अटॅच असणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत, म्हणजे ती विहीर असेल, झाडं असतील, क्रॉप्स असेल, त्याला मिळत नाही. म्हणजे एकूण जमिनीची कलम 26 प्रमाणे जी किंमत आली त्याला आपण मार्केट व्हॅल्यू असं म्हणतो. व्हॅल्यू ऑफ द लँड मेन्शन्ड अगेन्स्ट सिरियल नंबर 1, ही जी सिरियल नंबर 1 मध्ये दाखवलेली आहे त्याच्या 100% कॉम्पेन्सेशन सोलॅटियम मिळतो. आणि हा सोलॅटियम मिळतो फॅक्टर्स टू बी अटॅच टू सिरियल नंबर 2 रुरल एरियाज. हे जे काही फॅक्टरनी गुणाकार होऊन येईल त्याच्या 100%, म्हणजे रुरल भागामध्ये ही किंमत आली त्याला फॅक्टर 2नी गुणाकार केला म्हणजे डबल झालं. म्हणजे जे काही 1,00,000 मिळणार होते ते इथं 2,00,000 झाले आणि 2,00,000च्या अगदी 100% म्हणजे 2 अधिक 2 4 झाले असं आपल्याला या ठिकाणी दिसतं आहे. प्लस एरियाज प्लस ॲसेट्स अटॅच टू लँड ऑर बिल्डिंग सिरियल नंबर 4-2. हां, याच्यामध्ये या जमिनीच्या मूल्यांच्याही मिळतं. प्लस 2 मध्ये जे दाखवलेलं आहे किंवा 3 मध्ये जे दाखवलेलं आहे, नंबर 3 मध्ये जे व्हॅल्युएशन दाखवलेलं आहे, व्हॅल्यूज अटॅच टू, त्याच्यात देखील मिळतं असं आपल्याला या ठिकाणी दिसतंय. तेव्हा फर्स्ट शेड्यूल जो आहे तो शेड्यूल अत्यंत महत्त्वाचा आहे. सुरुवातीला या ठिकाणी बोलताना असं मी बोललो की फक्त मार्केट व्हॅल्यू, म्हणजे पहिल्या याच्यात त्यांनी दाखवलं आहे की इक्विव्हॅलंट टू मार्केट व्हॅल्यू सिरियल नंबर 1 मध्ये लिहिलेला, त्याचा फॅक्टर 2 नंबरमध्ये लिहिलेला, आणि सिरियल नंबर 3 मध्ये जर अर्बन असेल तर ते, प्लस व्हॅल्यू ऑफ द ॲसेट्स अटॅच टू लँड इन 4, म्हणजे ह्या चारीवरती मिळतं. म्हणजे एकूण टोटल कॉम्पेन्सेशन ही जी संकल्पना आहे ज्याच्यामध्ये जमिनीची किंमत येते, जमिनीला अटॅच असणाऱ्या सर्व झाडांची, क्रॉपची, विहिरींची, बिल्डिंगची, त्याची किंमत ही सगळी काढल्यानंतर आणि त्याचा फॅक्टर लावल्यानंतर येणारी जी किंमत असेल त्या किमतीला आपण कॉम्पेन्सेशन म्हणतो. आणि त्या कॉम्पेन्सेशनच्या 100% असं आपल्याला सोलॅटियम मिळतं. नंतर फायनल अवॉर्ड रुरल एरियाच्या बाबतीत या सर्वांची टोटल म्हणजे फायनल अवॉर्ड असं म्हणतं. आणि अर्बनच्या बाबतीत देखील फक्त एक फॅक्टर लावून, एक गुणांक लावून गुणाकार करून जे काही रक्कम येईल त्याला आपण असं म्हणतो. आणि याशिवाय जर काही कॉम्पोनंट्स असतील त्या परिसराच्या गरजा विचारात घेऊन किंवा त्या ठिकाणी झालेलं नुकसान विचारात घेऊन त्याप्रमाणे अशा पद्धतीनं जमिनीचं मूल्यांकन आणि कॉम्पेन्सेशन ठरवलं जातं. आणि जुन्या कायद्यामध्ये हे अत्यल्प होतं, त्यामुळं अत्यंत मोठा ऐतिहासिक अन्याय किंवा ज्याला आपण म्हणतो हिस्टॉरिकल इनजस्टिस शेतकऱ्यांवरती होत होता, तो मात्र या कायद्यानं दूर केलेला आहे. या कायद्याची कार्यपद्धती थोडीशी गुंतागुंतीची असली तरी देखील ती अत्यंत पारदर्शक आहे. ती फेअर कॉम्पेन्सेशन मिळावं, फेअर रिसेटलमेंटचे बेनिफिट्स मिळावेत, फेअर रिहॅबिलिटेशन व्हावं, या दिशेने जाणारे आहेत. आज आपण पहिलं शेड्यूल पाहिलं आणि पहिल्या शेड्यूलमध्ये फक्त आपण जमिनीचं मूल्यांकन कसं केलं जातं, त्याचं कॉम्पेन्सेशन कसं केलं जातं, त्याचे जे ॲसेट्स आणि सर्व मिळाल्यानंतर त्याला फॅक्टर कसा लावला जातो, आणि फॅक्टर्स लावल्यानंतर त्याचं सोलॅटियम कसं कॅल्क्युलेट केलं जातं, टोटल कॉम्पेन्सेशन कसं वर्कआउट केलं जातं, आणि हे प्रत्येक वेळी नोटिफाय करून सर्व शेतकऱ्यांना त्याची माहिती दिली जाते. त्यांचे देखील म्हणणं याच्यावरती घेतलं जातं. आणि हे सर्व म्हणणं झाल्यानंतर जिल्हाधिकारी एकतर सर्वांच्यासाठी एक अवॉर्ड किंवा प्रत्येकाचा एक वेगवेगळा अवॉर्ड असं करू शकतात. हे फक्त आपण आज जमिनीच्या भूसंपादन मोबदल्याच्या संदर्भात पाहिलं. यानंतर रिहॅबिलिटेशन आणि रिसेटलमेंटसाठी पुन्हा एक अवॉर्ड होतं आणि त्याचा मोबदला काढण्याची जी पद्धत आहे ती वेगळी पद्धत आहे. आणि त्याच्यासाठीची कलम 31 पासूनची जी कलमं आहेत ती कलमं, त्यासाठी शेड्यूल 2 आहे, शेड्यूल 3 आहे. हे आपल्याला आपण पुढच्या भागामध्ये पाहूया. आपल्याला जर हा भाग आवडला असेल तर आपण लाईक करा, आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, आपल्या मित्र परिचितांना पाठवा, त्यांनीही सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांना सबस्क्राईब आणि लाईक करायला जरूर सांगा. आपण पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. धन्यवाद.